रामराम भाऊ काय म्हणता. तर भाऊ सकाळची सुरुवात झाली आपल्या कॉलेजपासून. तर कॉलेजचा चालून बंटीच्या घरी जातो, येते का नाही. तर काल नाही आला होता. काल ट्युशन त्याची ट्युशन आहे तो विचारतो, नाही तर मग सोडून मागतो आपल्या भावा. काय ट्युशन राहते त्याच्यासाठीच जातो. गोंधळाला जाऊन घरी कॉलेजला झाली सुट्टी. फक्त आपण काय पण घेतलो तो आहे आयडेंटिटी कार्ड. आणि आता झाली आपल्या कॉलेजला सुट्टी. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. काय गोंद्याकडचं काम हे आपल्या गहू माता जे गोंद्यात फिरतात मेन ट्रॉफिकमध्ये उभे आहेत. ते काय भेवपण सुद्धा नाही आहे. ते काय कोणी मारतील ठोकतील म्हणून तिथल्या ट्रॉफिकमध्ये उभे आहेत काही. तर कॉलेजनं आलो होता घरी. आता जेवण काम करतो आणि मग आपल्या म्हशी सोडतो. तर आता सोडून म्हशी पाहू शकता आपल्या म्हशी आहेत सोडून चारावले. आता काल नाही सोडलो होतो, आज सोडलो. कसं आहे ना भावा, पुराच्या जिंदगी आहे. मुलाच्या जिंदगीत रिस्पॉन्सिबिलिटी बहुत आहे, जिम्मेदारी बहुत आहेत भावांना. घरच्या जिम्मेदारी आहेत, एज्युकेशन जिम्मेदारी आहेत, घरच्यांची आशा आहे. सगळी होप एका मुलासोबतच लागली राहते. आणि आहे यार, सगळ्यांनी आपल्या आपल्या याची काढली आहे, सगळे विचार करतात. कसं आहे ना भावा, पुराचं जीवन आहे. पुराच्या जीवनात रिस्पॉन्सिबिलिटी बहुत आहे. जो तुम्ही विचार करताना काही शेतकरीच्याकडून तर आपल्याला दूध मिळते. तुम्ही तो दूध जो बी रुपयाला बाय करताय, किती 40-50 जे बी घेता, पण तो संपूर्ण दूधासाठी जो एक शेतकरी संपूर्ण दिवसभर लढते, ती मेहनत करते, ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो. कसं आहे ना भावांना, दिवसभर म्हशीची सेवा करावं लागते, दिवसभर म्हशी चारावं लागतात, तेव्हा आपल्याला तो दूध मिळते आणि तो दूध सगळं तुमच्याकडे येते. तर एक शेतकऱ्याचा संपूर्ण दिवस जाते भावांनो त्या म्हणजे सगळ्यांना दूध प्रोव्हाइड करण्यासाठी. म्हणजे एक शेतकऱ्याचा संपूर्ण दिवस जाते. तर तो शेतकऱ्याला कसं आहे ना भावांनो, ज्याच्या काम त्याला कळते. तर तसाच आहे आपली बी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपल्याला घरची कसं आहे ना, कॉलेज जावं लागते, कॉलेजवरनं आपल्या म्हशी सोडावं लागतात. पण कसं आहे ना, शेवटी आपण हारत नाही, कारण की शेतकऱ्याचे मुलगा भावांनो. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर कसं आहे ना भावांनो, मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय मुलाच्या जीवनात तर खास तर पर्याय नाही. कसं आहे ना, मुलगा स्टॅबल नाही राहिला ना, तर मुलाच्या जीवनात खूप अडचण येतात. तर तुम्हाला तर माहीत आहे मुलाच्या संघर्ष जीवनाचं काय असतं. कारण की कसं आहे ना, आपल्या आता सध्या फिलहाल सांगतो, माझ्या एजच्या मुलीचं काही बुचं लग्न होत चाललं. पण मुलाच्या जीवनात भाई आत्ताही काही स्टॅबल नसेल भाई. तर मेहनत करून तेव्हा सक्सेस होऊन तेव्हा कुठंतरी लग्नाचा विचार येते. तर असा आहे मुलाचा संघर्ष आहे. तर म्हणून म्हणतो की संघर्ष करा भावांनो. आज नाही कराल तर बादवणी बहुत पस्तावा होते, कास मी केलो असतो म्हणून. तर जे विचार करतात, जे काही म्हणतात त्यांच्या सोडा. लोक म्हणतात तर म्हणू द्या, लोकांची नाद नको करा. कसं आहे ना, लोक आमची घरची पूर्ती करायला नाही येत, स्वतःची पूर्ती स्वतःला करावं लागते. आपला टेन्शन आपल्याला जवळ ठेवावं लागते. कसं आहे, दुसऱ्याला सांगून बी तर काही अर्थ नसे. कारण की कसं आहे ना, आपल्या अंगठीचं दर्द आपल्यालाच माहीत होतं की किती होऊन राहिलं म्हणून. तर तसाच आहे, लोकांचा विचार नको करा, स्वतःच्या संघर्षासाठी लढा. कसं आहे ना, मुलाच्या जीवनाला आला ना भावानं, सक्सेस बनणं बहुत म्हणजे मी कॉलेजला जातो, संपूर्ण आता शिकायला भेटते. सक्सेस बनणं भाई बहुत इम्पॉर्टंट आहे मुलाच्या जीवनात. तर कसाच करा, व्यवसाय करा, धंदा करा, कंटेंट क्रिएशन करा, काहीच करा, पण मेहनत करा भावांनो. कसं आहे ना, 4 लोकांचा विचार नको करा. 4 लोक काय म्हणतात तर बनू द्या. तर राम राम. तर राम राम. आपला व्हिडिओ मोटिवेशनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आजच्या ब्लॉगला इथं समाप्त करतो. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर राम राम.